तर नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण अशा विद्यार्थ्यांना भेटणार आहोत. ते भावी काळातील वेगवेगळे अधिकारी असतील, चांगले माणसं असतील आणि प्रशासनात वेगवेगळ्या पदावर काम करणारे आहेत. त्यांची स्वप्न खूप मोठे मोठे आहेत. तर आपण त्यांच्या स्वप्नाबद्दल जाणून घेणार आहे की त्यांचे स्वप्न काय आहेत, त्यांना काय आवडतं, अशा एकंदरीत सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्याला आज जे मान्यवर लाभले आहेत ते वेगवेगळे भावी अधिकारी आहेत, जसं मी उल्लेख केला. तर आपण अशा अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर मी जे पहिले अधिकारी आहेत त्यांना असं विचारेल की आपला थोडक्यात परिचय करून द्या. म्हणजे तुमचं नाव, तुमचे आई वडील काय करतात असं. माझे नाव देवेनी सुरेश पारधी, मी इयत्ता 5वीत जाते. माझे वडील घराचे काम करतात. घराचे काम करतात. बर. माझं नाव आरव विनोद पवार, माझे पप्पा एसटी चालवतात. एसटी चालवतात. बर. माझे नाव पूर्वी प्रवीण कोडी, इयत्ता 5वीत. माझे पप्पा ट्रक चालवतात. ट्रक चालवतात. माझे नाव समर्थ भास्कर गावडे. बर. माझे पप्पा ट्रक चालवतात. ट्रक चालव हिचे पप्पा चालवतात म्हणून चालवतात की खरंच ट्रक चालवतात? बर. माझे नाव लोकेश ईश्वर मराठे, माझे पप्पा एसटी चालवतात. माझं नाव हितेश सावडे, हितेश कमलाकर सावडे, इयत्ता 3री. माझे पप्पा ट्रक चालवतात. ट्रक चालवतात. बर. अधिकारी आहेत ते अगदी सामान्य परिवारातून आलेले आहेत आणि जर त्यांनी परिचय करून दिला की सगळे आमचे आई वडील ड्रायव्हर आहे, कोणाचे शेती मंजुरी करतात, असे सगळे आहेत. मी तुझं नाव काय? हितेश. हितेशला असं विचारेल की तुझं शिकून मोठं होण्याचं स्वप्न काय, म्हणजे तुला काय बनायचंय? मला आर्मी बनायचं आहे. आर्मी मध्ये जायचंय. बर. तुला? पोलीस. पोलिसात जायचंय. बर. आर्मीत जायचं. त्याला जायचं नाही, त्याच्याकडे दे. त्याला आर्मीत जायचं म्हणून का तुला जायचंय म्हणून? जायचंय. तुला जायचंय. काय करणार तू आर्मीत? थांब, काय करणार आर्मी? तर आपल्याला एक कलेक्टर साहेबा भेटलेले आहेत, एक पोलीस भेटलेले आहे, एक शिक्षक भेटले, एक आर्मीत जायचंय, एकांना पोलीस मध्ये जायचंय. तुम्हाला पण आर्मीत जायचं आहे ना? तर असे आपल्याला वेगवेगळे इथे भावी अधिकारी भेटलेले आहेत. तर मी मॅडमला विचारेल, आपल्याला पोलीस मध्ये जाण्याचं स्वप्न आहे, तर आपण पोलीस मध्ये गेल्यानंतर काय करणार? काय करणार आपण? बरं, तुम्हाला पोलीस का व्हायचं? पोलीस का व्हायचं तुम्हाला? पोलीस काय करतो तुम्हाला काय माहिती? पोलीस काय करतो? पोलीस चोरांना पकडतो. पोलीस चोरांना पकडतो. बरोबर. मग तुम्ही जे चोर आहेत त्यांना पकडणार. बरोबर. बर. तुमच्या घरात आई वडील काय करतात? आई घरात आहे, पप्पा कामाला जातात. तुम्ही किती बहीण भाऊ? आम्ही 3 बहीण भाऊ आहे. 3 बहीण भाऊ. मग तू सगळ्यात छोटी का? नाही, 2 नंबर. 2 नंबर. आई वडील कितवी शिकलेले काय माहिती आहे? कितवी शिकलेत आई? आई 10वी. आई 10वी आणि बाबा? 10वी. 10वी शिकलेले. मग तू पण 10वी शिकणार की जास्त शिकणार? जास्त. कितवी शिकणार तू? जास्त शिकेल. जास्त शिकेल. बर बर बर. तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला आहे का? कोण आहे? पप्पा. काय करतात? एसटी चालवतात. अच्छा, एसटी चालवतात. बरोबर. म्हणजे सरकारी नोकरीला आहे. बरोबर. तू पण एसटी चालक होणार का? नाही. बर. मग एसटी चालकांना काय काय त्रास असतो, काय वाटतं तुला? तुझ्या पप्पांना काय काय त्रास आहे? एसटी चालवावं लागतं नाही का? सरकार म्हणजे म्हणजे एसटी चालवण्यासाठी काय काय करावं लागतं? कधी विचारलंय तू पप्पांना की बाबा एसटी चालवण्यासाठी काय काय करावं लागतं? काय माहितीये तुला? हा, तिच्याकडे दे. हा मॅडम, तुम्हाला शिक्षक व्हायचंय. मग तुम्हाला शिक्षक का व्हावं असं वाटलं? कोणाकडे बघून? मुलांना शिकवण्यासाठी. काय शिकवणार तुम्ही मुलांना? पुस्तकातलं ज्ञान शिकवणार. तुमचे आवडते शिक्षक कोण? सपकाळे मॅडम. सपकाळे मॅडम. का आवडतात तुम्हाला सपकाळे मॅडम? त्यांनी शिक्षण चांगले देतात. ते चांगले शिकवतात म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. तुमच्या घरात कोण कोण आहे? मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण आणि मी. अच्छा. मग सर्वात जास्त कोण शिकलेलं आहे तुमच्या घरात? कोणीच नाही. पप्पा कितवी शिकलेले आहेत? 10वी. 10वी. आई? 10वी. भाऊ? भाऊ छोटा आहे. छोटा आहे. तुझ्यापेक्षा छोटा आहे. आपल्या शाळेत आहे का? नाही, छोटा आहे. तुझ्यापेक्षाही छोटा आहे. अच्छा. म्हणजे शाळेत नाही जात आणखी, अंगणवाडीत जातो का? अच्छा, अंगणवाडीत जातो. बर. तुमचं स्वप्न शिक्षक व्हायचं आहे. तुमचा आवडता हिरो कोण बरं?
हिरो वगैरे आवडतो का तुम्हाला? नाही आवडत. मग हिरोईन आवडते का? नाही आवडत. मग तुमचा आवडता छंद काय? तुम्हाला काय छंद आहे? काय खेळायला आवडतं, गाणे गायला आवडतात, डान्स करायला आवडतात? बर, छान. त्यांच्याकडे द्या. आवडता छंद काय? तुम्हाला काही खेळायला आवडतं? काय आवडतं खेळायला? क्रिकेट. क्रिकेट खेळायला आवडतं. का बरं आवडतं खेळायला? काही सांगता येईल? नाही आवडत. नुसतं क्रिकेट खेळायचं. क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात? 11. 11. मग तुम्हाला काय व्हायचंय? त्याच्यामध्ये प्रकार असतो ना, एक बॉलिंग करणारा असतो, एक बॅटिंग करणारा असतो, एक किपरिंग करणारा असतो. मग तुम्हाला काय व्हायचंय? बॅटिंग. बॅटिंग करायला आवडते. बर. मग तुमचा आवडता खेळाडू कोण क्रिकेट मधला? रोहित शर्मा. रोहित शर्मा आवडतो तुम्हाला. बर. त्याच्या पाठीवरचा नंबर माहितीये का तुम्हाला किती आहे? किती आहे? 45. 45. अरे हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. बर. तो कोणत्या टीम कडून खेळतो? आयपीएल मध्ये. आयपीएल मध्ये कोणत्या टीम मध्ये खेळतो तो? माहितीये? मुंबई. मुंबई इंडियन्स. बर. मग तुमची आवडती इंडियन आयपीएल मधली टीम कोणती? आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच आवडते का तुम्हाला? बर. हा, त्यांच्याकडे द्या. साहेबांना आर्मीत जायचंय ना? आर्मीत जाणार ना तुम्ही? आणि तुम्ही म्हटले की काय काय करायचंय तुम्हाला आर्मीत जाऊन? यांच्याकडे द्या माईक. काय करणार? देश सेवा करायची आहे तुम्हाला. तुमच्या गावात कोणी आहे का आर्मी मध्ये? नाही. नाहीये कोणीच? बर. आहे का? बर, त्यांच्याकडे द्या. हा साहेब, तुम्हाला पोलीस व्हायचंय. मध्ये जाऊन काय करणार तुम्ही? तुम्हाला काय करायचं म्हणजे पोलीस मध्ये जाऊन? तुमच्या घरात कोणी पोलीस आहे का? मग तुम्हाला पोलीस का व्हावं असं वाटलं? माहित नाही, नुसतं पोलीस व्हायचंय. बर. हा, तुम्हाला काय व्हायचं? आर्मीत जायचंय ना? का बरं आर्मीत जायचं तुम्हाला? देशची सेवा. देशाची सेवा. याला करायची म्हणून करायची का तुला देश सेवा करायची? बरं, तुम्हाला जर आर्मी मध्ये गेले आणि तुम्हाला जर काम करायचंय, देश सेवा करायची, तर तुम्ही कुठं करसाल? कोणत्या देशामध्ये, कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या ठिकाणी? असोध्यामध्ये करसाल का देश सेवा? मग जळगाव मध्ये? तुमच्या घरी कोण कोण आहे? मम्मी, पप्पा, हा, भाऊ, हा, मी, हा, आणि आजी. बर. पप्पा कितवी शिकलेले आहेत? 7वी. हा, 7वी. 7वी शिकलेले आहेत. आणि आई? आई पण 7वी. 7वी शिकलेली. तुमचा आवडता छंद काय? छंद क्रिकेट. क्रिकेट आवडतं तुम्हाला. बर. मग तुमचा आवडता खेळाडू कोणता? विराट कोहली. विराट कोहली. तो कोणत्या टीम कडून खेळतो? इंडिया. हा, इंडिया. इंडिया. बर. आणि आयपीएल मध्ये कोणाकडून खेळतो? पुणे. हा, धोनी. तुला कोणाला माहितीये विराट कोहली कोणत्या टीम कडून खेळतो? माहितीये? नाही माहिती. मुंबई. हा, त्याच्याकडे द्या. साहेब, तुमचा परिचय करून द्या आणि तुमचं स्वप्न काय? माझं नाव रुपेश दिलीप सोनवणे. माझे पप्पा कंडक्टर आहे. तुमचं स्वप्न काय? आर्मी बनायचं. आर्मी मध्ये जायचं. बर. मग आर्मी मध्ये तुमच्या घरात कोणी आहे का आर्मी? मग आर्मीचं स्वप्न कसं पाहिलं तुम्ही? देशाची रक्षा करण्यासाठी. देशाची रक्षा करायची. बर. मग तुम्हाला जर आर्मी मध्ये सेवा करायची संधी मिळाली, ती तुम्ही कुठं करणार? कोणत्या देशामध्ये, कोणत्या राज्यात, कोणत्या ठिकाणी? काही ठिकाण वगैरे सांगता येईल? तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? माहितीये तुम्हाला? पुस्तक वगैरे कुठलं आवडतं तुम्हाला? तुमचा आवडता विषय कोणता? गणित. गणित आवडतो तुम्हाला. बर. तुम्हाला कुठला विषय आवडतो? मला बी गणित. गणित. त्याला आवडतो म्हणून का तुला आवडतो म्हणून? नाही. बर. तुमचा आवडता विषय कोणता साहेब? मराठी. मराठी. मराठी मधले काय आवडतं तुम्हाला? कविता, धडे? कविता. कविता. कुठली कविता आहे तुमच्या पुस्तकात मराठीत? दोस्त. दोस्त नावाची. तुझा दोस्त कोणता? तुझा जवळचा मित्र कोणता आहे? हितेश. हितेश. काय आवडतं तुला त्या मित्रामधलं? माझ्याशी रोज खेळतो. गप्पा मारतो तुझ्याशी. ते चांगला वागतो, तुला त्याच्याकडनं शिकायला मिळतं. बर. तुमचा आवडता विषय कोणता? हिंदी. हिंदी आवडतो तुम्हाला. मग हिंदीमध्ये काय आवडतं? कविता की कहाणी? कहाणी. कहाणी. म्हणजे एखाद्या 1-2 कहाण्यांचं नाव सांगू शकता का? तुमच्या पाठातल्या धड्यांचं नाव? पाठातल्या धड्यांचं नाव सांगू शकता?
त्याचे लेखक वगैरे सांगू शकता का तुम्ही? एखाद्या लेखकाचं नाव सांगू शकता का? हिंदी मधल्या तुमच्या धड्यातला एखादा लेखक, धड्याचं नाव. तुम्हाला एकूण किती धडे आहे हिंदी मध्ये माहितीये? हा, नाही माहित. बर, यांच्याकडे. तुमचा आवडता विषय कोणता? गणित. गणित. गणितातलं काय आवडतं तुम्हाला? वजाबाकी गुणाकार. वजाबाकी गुणाकार आवडतात. बर. तुमचा आवडता विषय कुठला? गणित. गणित. गणितातलं काय आवडतं तुम्हाला? भागाकार गुणाकार. भागाकार गुणाकार. तिला भागाकार गुणाकार आवडतो म्हणून का तुम्हाला आवडतो? मला आवडतो. बर, म्हणजे तुम्हाला सगळा भागाकार गुणाकार येतो. बर. तुम्ही असं काही तुम्हाला जर फिरायला संधी भेटली, म्हणजे तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहे आणि तुम्हाला जर फिरायचं झालं तर तुम्ही कुठे जाल फिरायला? राम मंदिर. राम मंदिर. कुठे येते राम मंदिर? अयोध्या. बर. मॅडम, तुमच्याकडे एक 4 व्हीलर आहे आणि ती तुम्हाला चालवता येते, तर तुम्ही कुठे जाल फिरायला? हिने राम मंदिर सांगितलं म्हणून तुम्ही राम मंदिर नका सांगू. तुम्हाला काय आवडतं? कुठे जाणार तुम्ही फिरायला? रायगड. रायगडला जाणार. बर, रायगडला का जाणार तुम्ही? तिथे किल्ला आहे म्हणून. हा, किल्ला पाहायला. हो. बर. तुमच्याकडे समजा 1,00,00,000 रुपये आहे, तर काय कराल तुम्ही 1,00,00,000 रुपयाचं? गरिबांची मदत कराल. 1,00,00,000 रुपयामध्ये काय काय करणार तुम्ही? त्यांना जे लागेल ते. जे त्यांना लागेल ते देणार. बर. तुमच्याकडे एक बंदूक आहे आणि एक भाकर आहे, तर तुम्ही बंदूक घेणार की भाकर घेणार? भाकर. का बर भाकर घेणार तुम्ही? बर, त्यांच्याकडे द्या. तुमच्याकडे एक 4 व्हीलर एक समोर आणि अशी एक पुस्तकांची थप्पी आहे मोठी, तर तुम्ही गाडी घेणार की पुस्तक घेणार? पुस्तके. का बर पुस्तक घेणार? कारण पुस्तकांकडून शिकू शकतो. पुस्तकाने तुम्ही शिकू शकता. वा वा, छान छान उत्तर दिलं तुम्ही. हा, समजा तुमच्याकडे विमान आहे आणि तुम्हाला त्याचं तिकीट वगैरे मिळालं, तर तुम्ही कोणत्या देशामध्ये फिरायला जाल? मुंबई फिरायला जाल. बर. मला सांगा, तुमचा आवडता समाज सुधारक कोण? तुम्हाला कोण आवडतं समाज सुधारकामध्ये? म्हणजे जसं शिवाजी महाराज झाले, सावित्रीबाई फुले झाले, तुकडोजी महाराज झाले, तर तुमचा आवडता महामानव कोण? छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. त्यांचं काय आवडतं तुम्हाला? छत्रपती संभाजी महाराजांचं काय आवडतं? कुठली गोष्ट आवडते त्यांची? कशामुळे आवडतात तुम्हाला? त्यांचा एखादा गुण वगैरे सांगू शकता का तुम्ही? हा, बर, पुढे द्या. तुमचा आवडता महामानव कोण? महामानव म्हणजे हे जे समाज सुधारक ज्यांनी काम केलं समाजासाठी, त्याच्यामध्ये तुमचं आवडतं कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बर, का आवडतात तुम्हाला ते? ते खूप शिकले पण आहे. खूप शिकले. बर. आणि हिरो मध्ये कोण आवडतं तुम्हाला? हिरो मध्ये मला कोणीच नाही आवडत. आणि हिरोईन मध्ये? बर, कोणीच आवडत नाही. मग तुमचं आवडतं गाणं कुठलं? आवडतं गाणं, तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? तुम्ही कोणतं गाणं म्हणता? मला गाणं नाही आवडत पण कविता आवडते. कविता आवडते. कोणती कविता आवडते? दोस्त, रानपाखरा आणि बोरी. मग त्याच्यातली कुठली कविता म्हणणार तुम्ही आता? एक कविता त्याच्यातली कुठली तुम्हाला येते ती म्हणा. मग कुठली म्हणणार? त्यातल्या त्यात कुठली चांगली म्हणता येते? दोस्त. दोस्त म्हणा मग. दोस्त कवी. माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू. मी हिवायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ, दोघांसाठी एक पन्ना आम्ही भाऊ भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडाळला, की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला डुंडायला. आम्ही असे उंडाळताना भिंगरीच्या पायाने, गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. हिरवे हिरवे गवत, कोळे कोळे लूस, त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश. कोळ्या कोळ्या जिभेने अंग माझ चाटायचा, ओठावरचा फेस त्याचा साय मला वाटायचा. बघत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत,
माझ्यातही गुंतलेला जीव त्याच्याही नाडे. आज जेव्हा पाहतो मी भावाभावांचं पटताना, आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चटताना. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त कविता म्हणली, मस्त मस्त. तुमचा आवडता महामानव कोण, समाज सुधारक कोण आवडतं तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. काय आवडतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? काय केलं त्यांनी? ते आमच्या देशासाठी लढले. देशासाठी लढले. तुमचा देश कोणता? आपल्या देश भारत देशासाठी लढले. काय केलं त्यांनी नेमकं? लढून काय केलं? त्यांची जन्मतारीख आठवते? बर. त्यांचा जन्म कुठे झाला आठवते? रायगडवर झाला. बर. त्यांच्या आईचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं नाव? त्यांनी काय स्थापन केलं? स्वराज्य. स्वराज्य स्थापन केलं ना. तुम्हाला कुठला हिरो वगैरे आवडतो? हिरो नाही आवडत. हिरोईन? पिक्चर आवडतो का? कुठला आवडता पिक्चर तुमचा? पिक्चरचं नावही नाही माहित. बाहुबली. हा, भाऊबहीण. बर. तुमचा एखादा कविता वगैरे येते का तुम्हाला? गाणं वगैरे येतं का? कोणतं गाणं येतं? गाणं नाही येत. कविता. कोणती कविता येते? प्रकाशातली. हा, प्रकाशातली. हा, जोरात म्हण. हा, म्हण. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, असा मुलांना असा तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पान, आनंदाच्या शिखरावरती कुशाल जाऊन बसा, असा मुलांना असा. रडणे हा ना धर्म आपुला, असण्यासाठी जन्म घेतला, भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू देत, असा मुलांना असा. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नको ते चिंता, बघा तो बाळांनो रे तुम्हा पूर्वी असा मुलांनो. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. हा, तुमचं कोण आवडतं समाज सुधारक वगैरे? काही सांगू शकता? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. का आवडतात तुम्हाला सावित्रीबाई फुले? त्यांनी शाळा काढली म्हणून. बर. जर त्यांनी शाळा नसती काढली तर काय झालं असतं बरं? काय वाटतं तुम्हाला? सगळे अनाडे राहिले असते, घरीच राहिले असते, शिकले नसते. बर. तुम्ही समजा शिक्षण मंत्री झाले किंवा मुख्यमंत्री झाले तर तुम्ही काय कराल? पहिलं काय कराल? समजा तुम्ही शिक्षण मंत्री झाला. बरं, जाऊ द्या. शिक्षण मंत्री नाही, तुम्ही तुमच्या गावचे सरपंच झाले. तुम्ही सरपंच झाल्या, गावच्या निवडून आल्या, तर काय कराल तुम्ही गावासाठी? रस्ते वगैरे. हा, अजून काय करणार? समजा तुम्ही, हा, मॅडम कडे द्या. तुमचा आवडता हिरो कुठला? समाज सुधारक. एवढे फोटो लागलेत आपल्या शाळेत, तर तुमचा आवडता समाज सुधारक कोण? महामानव? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. का आवडतात तुम्हाला? त्यांना आवडतात म्हणून का तुम्हाला आवडतात? मला आवडतं. काय आवडतं त्यांच्यातलं तुम्हाला? त्यांनी शाळा बांधली म्हणून. शाळा बांधली म्हणून. बर. अजून काय केलं त्यांनी? शाळाच बांधली का त्यांनी फक्त? नाही. हा, मग काय केलं? त्यांनी मुलींना शिकवलं, मुलांना शिकवलं. बर. तुम्ही समजा तुमच्या गावच्या सरपंच झाले तर तुम्ही काय करा? पहिले त्यांनी रस्ते बांधून झाले, आता त्या जेव्हा सरपंच होते त्यांनी रस्ते बांधले, आता तुम्ही काय करा? आम्ही गावासाठी काय करणार? गावासाठी मदत करू. गावासाठी मदत म्हणजे गावासाठी मदत काय करणार नेमकी? मदत तर भरपूर आहे ना, मग काय काय मदत करणार? ज्यांच्या जवळ घर नाही त्यांचे घर, ज्यांना घर नाही त्यांना घर बांधून देणार. बर. तुम्ही जसे म्हणले की तुम्हाला कलेक्टर व्हायचे, तुम्ही समजा आज कलेक्टर आहे, आज तुम्ही कलेक्टर झाल्या, तर तुम्ही काय कराल? पहिला निर्णय काय घ्याल तुम्ही? जे शाळेत जात नाही त्यांना जे शाळेत जात नाही मुलं त्यांच्यासाठी तुम्ही काम कराल. बर. मग तुमचा आवडता आदर्श कोण? महामानव किंवा हिरो? सावित्रीबाई फुले. त्यांना आवडतात म्हणून का? नाही, मला आवडतं. बर. काय आवडतं त्यांच्यातलं? त्यांनी पहिला महिला शिक्षिका. बर. कधी असते त्यांची जयंती? 3 जानेवारी. 3 जानेवारी. त्यांनी पहिली शाळा कुठे सुरू केली? पुण्यात. बर. कुठल्या वाड्यामध्ये? कोणाला माहितीये? कुठल्या वाड्यामध्ये सुरू केली? कोणता वाडा होता तो? नाव वगैरे माहितीये तुम्हाला? हा, पारधी वाडा. बर. अजून कुणाला काय माहितीये का? कोणता वाडा होता? कोणत्या वाड्यात?
सुरू केली पुण्यामध्ये त्यांनी? बरं, नाही माहिती, ठीक आहे. आता आपल्या इकडे एवढं ऊन आहे, याचं कारण काय असेल बरं? आपण हे ऊन कमी करण्यासाठी काय करू शकतो का? आपल्यापैकी कोण बोलेल? हा, काय करू शकतो, कोण सांगू शकेल? स्वतः घ्या आता माईक, मी बोलतो म्हणून. हा, काय करणार तुम्ही हे ऊन कमी करण्यासाठी? काय करणार? हे ऊन कशामुळे वाढलं असेल, काय सांगू शकता? काय अभ्यास काय सांगतो तुमचा? हा, काय करू शकता तुम्ही ऊन कमी करण्यासाठी? बर, भ्रष्टाचाराबद्दल काय वाटतं तुम्हाला? कोणाला काय बोलता येईल का भ्रष्टाचाराविषयी? बोलता येईल? हा, काय माहिती तुम्हाला भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्टाचार म्हणजे काय? अरे बोल की, हातवर करा. भ्रष्टाचार नाही ऐकला? हा, एकही नाही ऐकला? काय बोलता? बर, भ्रष्टाचार हा शब्द ऐकलाच नाही तुम्ही? टीव्ही पाहता? टीव्ही पाहता? कोण कोण पाहतं टीव्ही?